नमस्कार मैत्रिणींनो, मी मीनाक्षी तुमचं स्वागत करते आमच्या मीनाक्षी अँड सन्स या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण चणा डाळीपासून लाडू कसे बनवावेत हे बघणार आहोत. त्यासाठी लागणारं साहित्य आहे अर्धा किलो गाईचं तूप, 1 किलो चणा डाळीचं पीठ, 1.25 किलो पिठी साखर, 50 ग्रॅम बदाम जे कूट आहे ते मी इथं वाटून ठेवलेलं आहे, त्यानंतर 50 ग्रॅम काजू, 20 ग्रॅम वेलदोडे. जे वेलदोडे आहेत हे मी साखर टाकून मिक्सरमध्ये ग्राइंड करून ठेवलेले आहेत. ते बिया त्याच्यातल्या काढल्या नाहीत, अख्खेचे अख्खे वेलदोडे हे ग्राइंड करून घेतले आहेत. तर मग चला बघूया आपण लाडू कसे बनवायचे ते. तर आता बघा, सुरुवातीला मी पीठ जे आहे या मोठ्या अशा कढईमध्ये टाकलेलं आहे. आता एवढंसं पीठ आणि त्याच्यासाठी एवढी मोठी कढई, ती यासाठी की आपल्याला मोकळ्या हाताने ती परतवता येईल. ते पीठ जे आहे ते सलग आपल्याला परतवता येईल. छोटं भांडं घेतलं आणि ते परतवत राहिलं की ते गॅसवर सांडत राहतं आणि आपल्याला ते जमतही नाही. मोठ्या भांड्यात घेतले की ते व्यवस्थितपणे भाजलं जातं. आता आपण याच्यात तूप ॲड करणार आहोत. याला सतत हलवावं लागतं, सतत परतावं लागतं याला, जेणेकरून ते कच्चं, काही ठिकाणी पीठ कच्चं किंवा काही ठिकाणी जळायला असं राहू नये म्हणून. तर आता आपलं पीठ हे तयार होण्याच्या मार्गावर आहे. छोट्या छोट्या गुठळ्या त्याच्या बनत आहे, त्या मोडत जायच्या, परतवत जायचं. अशा पद्धतीने हे पीठ भाजत जायचं आहे आपल्याला. तर आता बघू शकता की आपलं जे चणा डाळीचं पीठ आहे ते व्यवस्थितपणे भाजलं गेलेलं आहे. आता याच्यात आपण साखर ॲड करणार आहोत, पण त्यासाठी याला पूर्णपणे थंड, पूर्णपणे गार आपण याला होऊ देणार आहोत. तर 2 तासासाठी मी याला फॅनखाली सोडून देते. पूर्ण गार झालं की मग बाकीच्या वस्तू आपण त्यात ॲड करूया. आता बघा तुम्ही की हे पीठ पूर्ण गार झालेलं आहे. याच्यात आपण आता उरलेले आपले जे साहित्य आहेत ते टाकणार आहोत. बदामाचं कूट, काजूचं कूट, वेलदोड्याची पूड हे सगळं टाकून मिक्स करून घेणार आहोत. ज्या गुठळ्या बारीक बारीक आहेत त्या सगळ्या हाताने मोडून घेणार आहोत. बघा, आता ह्या सगळ्या गुठळ्या मी मोडून घेतलेल्या आहेत आणि आता याचे लाडू आपण बनवलेले आहेत. तर बघा तुम्ही लाडू कशा पद्धतीने बनवले आहेत. हे जे लाडू आहेत खूप छान पद्धतीने बनले. याच्यात तूप कमीही झालेलं नाही आणि जास्तही झालेलं नाही. अगदी योग्य प्रमाणात तुपाचा वापर यात झालेला आहे. पूर्ण योग्य प्रमाणामध्ये ही रेसिपी मी तुम्हाला सांगितलेली आहे. एकदा तुम्ही नक्की बनवून बघा, तुम्हाला खूप आवडेल. धन्यवाद.